गांधीजींनी उभी केलेली शाळा नई तालीम या ठिकाणी कॉलेजपर्यंत शिक्षण होतं. आनंद निकेतन प्रायमरी, उत्तर बुनियादी, उत्तम बुनियादी म्हणजे कॉलेज. आणि इथे डेव्होटेड शिक्षक होते. पैशाचा विचार नाही, मुलं कशी तयार होतील आपल्या देशासाठी हा एक विचार. कारण बाहेर जे इंग्रजांनी उभं केलेले जे शिक्षण पद्धती ते त्यांच्या मतलबासाठी होती. त्याच्या विरोधात इथं जीवन शिक्षण पद्धतीचा इथे अवलंब करून विद्यार्थी घडविले जात होते. आणि अशा तऱ्हेने हे कलाभवन आहे. इथे अगदी बालपणी पोरांना विमुक्त चित्र काढायला मोकळीक होती. काही कोणी सांगायचं नाही, काही नाही, जे आवडेल ते काढा. तर त्यांच्या बोटांमध्ये आणि नजरेमध्ये जी कला आली ती अजूनही माझ्या बोटातून निघते आहे. ते मी हुबेहूब एखाद्याचा चेहरा काढू शकतो. हे इथूनच अवगत झालेलं ज्ञान आहे. तसं जीवनाच्यासाठी उभारणीमध्ये सुद्धा इथलं शिक्षण माझ्या खूप महत्त्वाचं ठरलं. आणि खाजगी शिक्षणातूनच मला ते सगळं करावं लागलं. प्रायव्हेट एज्युकेशन बरंचसं इथून गेल्यानंतर. तर इथे असे त्यात विचार जे निर्माण झाले या ठिकाणी आणि नई तालीमचे, बुनियादी शिक्षणाचे, बेसिक एज्युकेशनचे, तिथे उद्योगप्रधान शिक्षण होतं. मुलांच्या हातामध्ये उद्योग आले पाहिजे. कुठलं तरी जीवन घडवण्यासाठी आपलं त्याच्या हातात आणि बुद्धीमध्ये उद्योगाची कला त्याच्या अवगत झाली पाहिजे. हा इथला मूळ गाभा होता. त्या तऱ्हेने मुलं इथून तयार झाले. ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही अवलंबितो आहे. आणि अजूनही वाटतं आहे की आपण इथं स्वावलंबी शिक्षणाचं जे जीवनात बीजारोपण झालं ते अगदी किती महत्त्वाचं होतं. आणि आजही डोक्यामध्ये तेच आहे की मी माझं जास्तीत जास्त सगळं मी माझं स्वतःचं करेन. मी आता माझी कटिंगसुद्धा मी स्वतःच करतो. नंतरच्या काळात मी गेलो नाही. आणि बरंचसं सूतकताई वगैरे याचं हे सुद्धा इथं ज्ञान मिळालेलं आहे. आता इथे आनंद निकेतन शाळा सुरू आहे. तर ही एक 10व्या वर्गापर्यंतची शाळा जे बाहेर जे चालतं आहे की जिथे मुलांना स्वतः काही करण्यासाठी वाव नाही आहे, ग्राउंड नाही आहे, कला नाही आहे, उद्योग नाही आहे आणि केवळ बोटांना आणि बुद्धीला शिक्षण मिळतं. पण हातामध्ये जीवन जगण्याची उद्योगाची कला किंवा तो विचार त्यांच्या डोक्यात नसतो. इथे ते सगळं मुलांना अगदी खूप चांगलं शिकायला मिळतं, आनंद मिळतो. आणि स्वतः उद्योग पण करतात पोरं आणि वेगवेगळ्या कला धारण करतात. मुलांना असं वाटतं की आमचं जे शिक्षण होतं आहे ते खूपच चांगलं होतं आहे. आमच्या जीवनाला अगदी आधार देणारं शिक्षण आहे असं इथल्या मुलांना वाटतं. मी तिथलाच विद्यार्थी. 1957 साली या ठिकाणी वडिलांनी, जानराव राऊतांनी, दाजींनी इथे मला ॲडमिशन दिली आणि तिथपासून 10 वर्षापर्यंत जवळपास मी इथे विद्यार्थी होतो. आणि त्यानंतर मध्यंतरी शाळा बंद पडली, परत सुरू झाली. आता ती शाळा 10व्या वर्गापर्यंत सुरू आहे आनंद निकेतन नई तालीमच्या समितीच्या द्वारे. आणि इथे मुलं आता इथे वस्तीने राहत नाहीत, ते बाहेरून येतात. आजूबाजूची मुलं आहेत. पण सगळं त्यांना उद्योग आणि शिक्षण आणि कला, हे सूतकताई आणि विणाई वगैरे सगळे त्यांच्या हाताशी आलेली कला असते ती. आणखी काय सेवाग्रामच्या आठवणी आहे त्यावेळेच्या? सेवाग्रामच्या आठवणी इथून जे मुलं शिकून गेलेत ते कुठे अधेमध्ये कुठेतरी भेटतात आणि त्यांची आठवण होते. आणि या ठिकाणी देशातून वेगवेगळ्या प्रांतांमधले विविध भाषी, विविध प्रांती, विविध धर्मी सगळे मुलं यायचे. पण आम्हाला कुठलाही धर्म, जाती, भेद काही कळायचंच नाही इथून निघेपर्यंत. आणि म्हणून विविध पोशाख, त्यांचे भाषा सगळे ऐकायला इथंच मिळायचे. आणि इथे राधाकृष्णन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पहिले राष्ट्रपती ते पण आले, जवाहरलाल नेहरू आले. हे सगळे आम्हाला इथले नेते जे इथे यायचे ते जवळून पाहायला मिळायचे. एकदा तुकडोजी महाराज आमच्या आनंद निकेतनच्या बालवाडीत म्हणजे इथे संगीत याच्यात आले,
गटामध्ये. मी त्यांना पपई चिरून खायला दिली. मी इतक्या जवळून तुकडोजी महाराज पाहायला मिळाले. तर आमचं ते सगळं आम्ही इथे नाटक करायचो. संतांचा मेळावा, सगळे संत आम्हाला इथे आमच्या पांडे गुरुजींनी उभे करून दिले. सगळ्यांना वेशभूषा आणि त्यांच्या तोंडी अभंग. मी नामदेवाचं मला पात्र मिळालं आणि मी ते पात्र भुशविलं आणि अभंग म्हणत छान. तर इथे सगळं सांस्कृतिक इथे स्रोत या ठिकाणी व्हायचा. म्हणजे आपल्या देशातली जी संस्कृती आहे ती इथे मुलांमध्ये रुजायची आणि वठवायची, पाहायचे, सगळं पाहायला मिळायचं. एवढं सुसंपन्न शिक्षण इथं होतं ते. तर इथे सगळ्या बऱ्याचशा भाषा आहे, इंग्रजी, मराठी, हिंदी ह्या भाषा सहजासहजी अवगत व्हायला लागल्या. आणि इथलं एक तत्त्व होतं सुरुवातीला की इथे तिखट खायला मिळायचं नाही, बल्ब लावायचे नाही, इथे सगळं असं सगळं होतं. तर आम्हाला ते सगळं रुजलं आमच्या. पुढे जाऊन आम्ही आपल्या पद्धतीनं आता जगत आहे, बाहेरच्या पद्धतीनं. पण विचार मात्र संपलेले नाही, ते अजूनही हृदयामध्ये स्थिरावलेले आहेत. या दृष्टीनं इथल्या शिक्षणाचं महत्त्व खूप वाटतं. आणि बाहेर सरकारने हे धोरण स्वीकारायला पाहिजे. त्यांना त्यांच्या हाती उद्योग कसे येईल, त्यांना खेळायला खूप विमुक्त कसं ग्राउंड मिळेल आणि वेगवेगळे शिक्षणातले जे स्रोत आहे ते त्यांच्या पदरी कसे पडतील यासाठी म्हणजे सरकारने याकडे लक्ष दिलं नाही, बुनियादी शिक्षणाकडे. त्यामुळे आज मुलं कंटाळलेले आहे शिक्षणाला. त्या शिक्षणात काही मिळत नाही, रट्टीफाय होत आहे सगळं, काही साध्य होत नाही असंही वाटतं कॉलेजच्या पोरांना, प्रायमरीच्या, मिडलच्या पोरांना की आम्हाला काहीच मिळत नाही या शिक्षणातून, असा स्रोत आहे.